नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर जनगणना. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतातील पहिली नियमित जनगणना कधी झाली? तर भारतातील पहिली नियमित जनगणना जी झाली ती 1881 मध्ये झाली. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारतात जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? तर भारतात जनगणना जी घेतली जाते ती दर 10 वर्षांनी घेतली जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतातील शेवटची पूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारतातील शेवटची पूर्ण जनगणना जी झाली ती 2011ला झाली. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची जी लोकसंख्या होती ती 121 कोटी होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते उत्तर प्रदेश आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य जे आहे ते सिक्कीम राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, भारताची जनगणना कोणत्या मंत्रालयाद्वारे केली जाते? तर भारताची जनगणना जी आहे ती गृह मंत्रालयाद्वारे केली जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, भारताची पहिली जनगणना आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले जनगणना आयुक्त जे होते ते होते WC प्लॉडेन होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्राची 2011 मधील लोकसंख्या किती होती? तर महाराष्ट्राची 2011 मधील जी लोकसंख्या होती ती होती 11.23 कोटी होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन हा 10वा येतो मित्रांनो, महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र जो आहे लोकसंख्येच्या बाबतीत जो भारतात क्रमांक आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्हा आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे तो ऑप्शननुसार ते आपला सिंधुदुर्ग. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारताचा साक्षरता दर 2011 किती होता? तर भारताचा साक्षरता दर जो 2011 मध्ये होता तो होता 72.98% होता. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, महाराष्ट्राचा साक्षरता दर किती होता? तर महाराष्ट्राचा साक्षरता दर जो होता तो होता 82.34% होता मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य जे आहे ते केरळ राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य जे आहे ते बिहार आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भारताचे लिंग गुणोत्तर 2011 किती होते? तर भारताचे लिंग गुणोत्तर जे होते 2011 मध्ये ते होते 943 होते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती होते? तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर जे होते ते 929 होते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर जे असलेले राज्य जे आहे ते आहे केरळ राज्य. ते आपलं आन्सर जे होतं ते बी होतं मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन जे 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य जे आहे ते हरियाणा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, लोकसंख्या घनता म्हणजे काय? तर लोकसंख्या जे घनता आहे ते प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या असते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, भारताची लोकसंख्या घनता 2011 किती होती? तर भारताची लोकसंख्या घनता 2011 जी होती ती होती 382 होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता जी होती ती होती 365 होती. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, भारताची सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर भारताची सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य जे आहे ते बिहार आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो,
भारताची सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? तर भारताची सर्वात कमी लोकसंख्या असलेली घनता असलेले राज्य जे आहे ते आहे अरुणाचल प्रदेश आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, सर्वाधिक लोकसंख्या असलेला आहे केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश जो आहे तो दिल्ली आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 27वा येतो, सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश जो आहे तो आहे लक्षद्वीप. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारताचा लोकसंख्या वाढीचा दर 2001-2011 किती होती? तर भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर जो होता 2001 ते 2011 ते होता 17.64%. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो होता 15.99% होता. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, भारताचे सर्वाधिक शहरीकरण असलेले राज्य कोणते? तर भारताचे सर्वाधिक शहरीकरण असलेले राज्य जे आहे ते गोवा राज्य आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर जे आहे ते मुंबई शहर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर कोणते? तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर जे आहे ते आहे पुणे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, भारताची जनगणना सुरू करणारे गव्हर्नर जनरल कोण होते? तर भारताची जनगणना सुरू करणारे गव्हर्नर जनरल जे होते ते लॉर्ड मेयो होते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, 1872ची जनगणना कोणाच्या काळात झाली? तर 1872ची जनगणना जी झाली ते लॉर्ड मेयोच्या काळात झाली. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, भारतातील पहिली समकालीन जनगणना कधी झाली? तर भारतातील पहिली समकालीन जनगणना जी झाली ती झाली 1881 झाली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, 2011च्या जनगणनेनुसार घोषवाक्य काय होते? तर 2011च्या जनगणनेनुसार घोषवाक्य जे होते ते होते अवर सेन्सस होते, अवर फ्युचर होते. ते जे आपला राईट आन्सर होईल. अवर सेन्सस, अवर फ्युचर. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, जनगणना हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर जनगणना जो आहे तो केंद्र सूचीतील विषय आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश जो आहे तो लक्षद्वीप आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा जो आहे तो आहे मुंबई उपनगर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा जो आहे तो नंदुरबार आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, 2011मध्ये भारतातील पुरुषांची संख्या किती होती? तर 2011मध्ये भारतातील पुरुषांची संख्या जी होती ती होती 62.37 कोटी होती. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो, 2011मध्ये भारतातील महिलांची संख्या किती होती? तर 2011मध्ये भारतातील महिलांची संख्या जी होती ती होती 58.64 कोटी होती. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, जनगणना हा शब्द कोणत्या भाषेतून झाला आहे? तर जनगणना हा शब्द जो आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, भारतातील बाललिंग गुणोत्तर 2011मध्ये किती होते? तर 2011मध्ये जे होते ते 919 होते मित्रांनो. तर बी जे आपला आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर किती होते? तर महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर जे होते ते 894 होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 2011मध्ये किती होते? तर भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जे होते ते होते 68.84% होते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, भारतातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण 2011 किती होते? तर भारतातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण जे होते ते होते 31.16% होते, 16% होते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर जे आहे ते दिल्ली शहर आहे. ए जे आपले राईट आन्सर होईल.
त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेला जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो, जनगणना माहितीचा उपयोग कशासाठी केला जातो? जनगणना माहितीचा उपयोग जो केला जातो तो विकास नियोजनासाठी, संसाधन वाटपसाठी आणि धोरण आखण्यासाठी केला जातो. तर डी जे आपलं राईट आन्सर येईल. ते आपले सगळे राईट आन्सर येईल. तर डी जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.